नमस्कार. 2026 हे महात्मा फुले यांचं जन्म द्विशताब्दी वर्ष आपण साजर करत आहोत. महात्मा फुले यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जो करत आहोत ते खरंच अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे. खरं तर महात्मा फुले यांचा जीवनपट एवढा महान आणि थोर आहे की तो अगदी केवळ 5 ते 7 मिनिटांमध्ये मांडणं अवघडच नाही तर अगदी अशक्य आहे. पण तरीसुद्धा अंधश्रद्धा, अन्याय आणि अज्ञानाच्या विरुद्ध जो महात्मा फुल्यांनी संघर्ष केला, लढा दिला, तो मी माझ्या परीनं इथं मांडण्याचा प्रयत्न करते. महात्मा फुल्यांचा काळ जर पाहिला तर स्त्रिया किंवा बहुजन या संदर्भात मी तर म्हणेन की तो तमयुग होतं. स्त्रिया आणि बहुजन यांच्यावर होणारा अन्याय, अत्याचार, अज्ञान या सगळ्या बाबींना तो काळ अगदी बरबटून गेलेला होता. परंतु महात्मा फुले हे आपल्या सामान्यांसारखे कुठल्याही गोष्टीला पाहून फक्त हळहळणारे नव्हते, तर ते कृतिशील असे विचारवंत होते. महात्मा फुल्यांच्या काळामध्ये शिक्षणाला अगदी विष म्हटलं जायचं. कारण जी स्त्री शिक्षण घेईल ती लवकरच विधवा होईल, अर्थात तिचा पती लवकर मरेल, अशी खूप मोठी अंधश्रद्धा होती. पण महात्मा फुल्यांनी या संदर्भामध्ये स्वतःच्या घरापासून सुरुवात करून सावित्रीबाईंना शिकवलं, त्यांना पुढं आणलं आणि स्त्रियांसाठी शाळा सुरू करून आज आम्हा समस्त स्त्रियांसाठी त्यांनी शिक्षणाचा महामार्ग खुला केला. म्हणजेच ज्या काळामध्ये त्या शिक्षणाला विष समजलं जायचं त्याच शिक्षणाला महात्मा फुल्यांनी आज अमृत म्हणून सिद्ध केलेलं आहे. महात्मा फुल्यांच्या काळामध्ये स्त्रिया असतील आणि बहुजन असतील हे अन्याय सहन करणारे होते, कुठल्याही अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणारे नव्हते. पण महात्मा फुल्यांनी स्वतः या सगळ्यांचं नेतृत्व करून अनेक वाईट रूढी परंपरा आहेत त्यावर त्यांनी ताशेरे ओढले, लोकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भामध्ये फार विस्तृत प्रमाणात बोलता येणार नाही, पण उदाहरणादाखल एक सांगते की नारायण लोखंडे आणि महात्मा फुले जेव्हा मुंबईमध्ये टांग्यातून प्रवास करत होते आणि रस्त्यावरून एक देवदासीच्या लग्नाची मिरवणूक सुरू होती, हे जेव्हा महात्मा फुल्यांना कळलं त्यांनी तिथूनच आपला टांगा पोलीस सुप्रिटेंडंटकडे वळवला आणि तिथं जाऊन त्यांनी तक्रार केली की एका देवदासीचं लग्न होते आहे आणि ते तुम्ही थांबवायला पाहिजे. ते लग्न तिथं थांबवलं, पण पुढं चालून त्यांनी पोलीस आयुक्ताकडे जाऊन त्यांनी विनंती केली की समाजातल्या अशा स्त्रियांचं शोषण होणाऱ्या रूढी परंपरांवर बंदी आणायला पाहिजे. त्यांनी दीनबंधू या नियतकालिकामधून केशवपण असेल, बालविवाह असेल किंवा स्त्रियांचं शिक्षण असेल, देवदासी प्रथा असतील, अशा अनेक रूढी परंपरांविरुद्ध लेखन करून समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रबोधन करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. अशीच एक घातक प्रथा केशवपण. बालवयामध्ये मुलींचं लग्न व्हायचं आणि लवकरच त्या विधवा व्हायच्या. मग जेव्हा त्यांचं केशवपण व्हायचं तर अक्षरशः मुली आपल्या वडिलांसमोर रडायच्या की बाबा तुम्ही मला लाडकी म्हणता आणि मला विद्रूप का करता. पण त्या जन्मदात्या बापाला तिची दया येत नव्हती. पण एवढे संवेदनशील महात्मा फुले होते की त्यांनी ही केशवपण प्रथा बंद करण्यासाठी खूप प्रयत्न केले, खूप लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा त्यांना कळलं की या समाजामध्ये बोलून उपयोग नाही, शेवटी त्यांनी सर्व नाव्यांना एकत्र बोलवलं आणि नाव्यांचा संप घडून आणला आणि त्यांचं समुपदेशन करून त्यांच्याकडून त्यांनी प्रतिज्ञा करून घेतली की कोणत्याही मुलीचं मी केशवपण करणार नाही. थोडक्यात असं इतकं कृतिशील असणं म्हणजे अत्यंत धाडसाचं काम होतं. महात्मा फुल्यांनी पुण्यामध्ये त्या काळात पुणा महार अँड मांग स्कूल सुरू करून, म्हणजे ज्या पुण्यामध्ये सगळं उच्चवर्णीयांचं वर्चस्व होतं तिथं अशा बहुजनांसाठी, अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करणं हे अत्यंत धाडसाचं काम होतं.
आज जर आपण पाहिलं तर फक्त कुठलाही अन्याय असेल समाजातला तर फक्त सोशल मीडियावर व्यक्त होतो, पण त्याच्या विरुद्ध कृती आपण कोणती करत नाही. मला वाटते अशा वेळेला महात्मा फुले आपल्या आचारात आणि आपल्या विचारात असायला हवे. जिथं कुठं महात्मा फुल्यांचं काम हे थोडक्यात सांगण्यासारखं नाहीच, पण जेवढं काही महात्मा फुले आपल्याला माहीत आहे तेवढे महात्मा फुले जर आम्ही डोक्यात घेतले तर आज किंवा त्यांच्यासोबत सावित्रीबाईंनं जो संघर्ष केला आमच्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी, या समस्त स्त्रियांच्या डोक्यामध्ये जर का महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, तर मला वाटते की त्या स्त्रिया कुठल्याही बंधुबाबाच्या किंवा कुठल्याही बुवाबाजीच्या नादाला लागणार नाहीत. आपलं शिकलेलं मस्तक कोणाचंही ते हस्तक होणार नाही. आणि म्हणून महात्मा फुल्यांच्या त्या काळातल्या विचारांची, त्यांच्या कार्याची आज आपल्याला नितांत गरज आहे हे पावलोपावली जाणवतं. आज समाजामध्ये महात्मा फुल्यांचे फक्त विचार सांगून किंवा भाषणातून बोलून जमणार नाही, तर त्याला कुठंतरी एक कृतीशीलतेचा आयाम देणं आवश्यक आहे. आज समाज अत्यंत अंधश्रद्धांमध्ये बरबटलेला आहे. सरकार गरीब विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहे. मग अशा अन्यायाविरुद्ध बोलणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये महात्मा फुले असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण महात्मा फुले कृतीत आणू तर खऱ्या अर्थानं त्यांचं आपण हे द्विज जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं असं समजूया. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.